अर्थ फाउंडेशन जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणं, शासनाच्या जनहित उपक्रमांची माहिती आणि त्यासंबंधी प्रशिक्षण लोकांना देणं, यासाठी जनसामान्यांच्या व्यथांची जाणीव आणि जबाबदारी यामधून अर्थ संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कलमे यांना जानेवारी 2013 मध्ये पॅनक्रियाटायटिस या गंभीर आजारानं घेरलं. प्रचंड खर्चिक आणि बरं होण्याची केवळ 1% शक्यता असलेल्या या आजारातून ते सावरले. पण असं संकट अन्य कुणावर आलं तर काय, या विचारानं श्रीमती प्रवीणा आणि प्रवीण कलमे व्यथित आणि अस्वस्थ झाले आणि त्यातूनच 31 मार्च 2015 रोजी अर्थ संस्थेची अधिकृत स्थापना झाली. दुर्बल घटकातल्या रुग्णांना मदत, उपचारादरम्यान पाठपुरावा आणि रुग्णाच्या कुटुंबाला दिलासा, या पातळीवर संस्थेचं कार्य गतिमान झालं. हे कार्य करीत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की भ्रष्टाचार ही देशापुढची मोठी समस्या आहे. त्याला आळा घालणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे आणि म्हणून संस्थेनं अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र यांच्या सोबत भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केलं. त्याला जनतेचा खूप मोठा प्रतिसाद लाभला आणि या अभियानाला 2ऱ्या क्रमांकाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्राप्त झाला. सामान्य व्यक्ती आणि पोलीस यांच्यात संवाद साधला जावा यासाठी अर्थनं पोलीस मित्र महाराष्ट्र हे ॲप विकसित केलं. पोलीस खात्यानंही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोबाईल ॲपचं लोकार्पण केलं. कुठलंही बेकायदेशीर काम किंवा कायदा सुव्यवस्थेविषयक प्रश्नांबाबत चित्रीकरण किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग करून पोलीस यंत्रणेला या ॲपद्वारे एका क्लिकवर पाठवणं नागरिकांना शक्य झालं. लोकार्पणानंतर केवळ 3 महिन्यातच 5 लाखाहून जास्त सबस्क्रायबर्स या ॲपला मिळाले आणि त्याची गरज अधोरेखित झाली. पर्यावरण रक्षण, प्लास्टिकच्या वापरासंबंधी प्रबोधन तसंच वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिकांना मोकळा मार्ग देण्यासंदर्भात वे टू ॲम्ब्युलन्स असे सामाजिक उपक्रम देखील अर्थनं राबवले आहेत. कोविड काळात फ्रंटलाईन वर्कर्सना PPE किट्स, सॅनिटायझर्स असो किंवा मास्कचं वाटप असो, 648 गरीब कुटुंबांना शिधा वाटप तसंच PPE किट्स, सॅनिटायझर, हँड ग्लोव्ज, मास्क यांचं मोठ्या प्रमाणात मोफत वाटप असो, अर्थ संस्थेनं सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून सातत्यानं स्वतःला त्यात झोकून देऊन कार्य केलं. कोविड काळात रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे हाल होत होते, तसंच अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जात होते. याविरुद्ध अर्थनं सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. आपत्कालीन व्यवस्थापन निधीतून रुग्णवाहिका घेऊन राज्यांना देण्यात याव्यात आणि मध्यवर्ती यंत्रणेद्वारे नाममात्र दरात त्या उपलब्ध करून द्याव्यात, अशा याचिकेमुळं सरकारने रुग्णवाहिकेसाठी मार्गदर्शक तत्व निश्चित केली आणि राज्यांना ती बंधनकारक केली. दिव्यांग अंध बांधवांसाठी अर्थ NGOच्या माध्यमातून पांढऱ्या छड्यांचं वाटप देखील करण्यात येतं. संस्थेच्या या कामामुळे संयुक्त राष्ट्र महासंघानं संस्थेला स्पेशल कन्सल्टेटिव्ह स्टेटस बहाल केलाय. जागतिक स्तरावर केवळ 5300 संस्थांना हा दर्जा असून त्यात अर्थ संस्था आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेल्या शाश्वत विकास ध्येयांपैकी लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायक स्वच्छता, चांगल्या नोकऱ्या आणि आर्थिक विकास, शाश्वत शहर आणि वसाहती तसंच शांतता आणि न्याय या उद्दिष्टांसाठी संस्था कार्यरत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्टेट पार्टी कन्व्हेन्शन्स अगेन्स्ट करप्शनचे निरीक्षक म्हणून देखील संस्था काम करते. आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिनाच्या निमित्तानं संबंधित क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना तेजस्विनी पुरस्कार देऊन अर्थनं सन्मानित केलं आहे. राज्याच्या प्रगतीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या आणि विविध क्षेत्रात लोकहित जपणाऱ्या तसंच महाराष्ट्र राज्य प्रगती पथावर नेणाऱ्या प्रतिभावंतांचा त्यांच्या कार्याची पावती देण्यासाठी सन्मान महाराष्ट्राचा हा पुरस्कार सुरू केला. शासन, प्रशासन आणि सामान्य जनता यातला दुवा म्हणून कार्य करत समाजासाठी सकारात्मक जबाबदारी पार पाडणाऱ्या अर्थ संस्थेचा हा प्रवास आपल्या सहकार्याने आणि आशीर्वादाने असाच निरंतर सुरू राहील याची आम्ही खात्री देतो.